ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनी मम्बत्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तक केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जन षट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसिना श्रेयसे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। 13वा अध्याय। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। श्री ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरी अथ त्रयोदशोऽध्यायः। अध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारू म्हणे रस होती ओळगणे अक्षरांशी भावाचे अवतरण अवतरविती खुन हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसूनी ठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता तो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे
श्रीभगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः पार्था परिसिजे देह हे क्षेत्र म्हणिजे हेच जाने तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मी जान निरुते जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तयाते मानो आम्ही तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् सचयो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे मनितले ते आघवे सांगो आता हे क्षेत्र का म्हणजे कैसे के हे उपजे कवन कवनी वाढविजे विकारा येथ हे औटा हात मोठके की केवळ हे पाके तुके बरड की पिके कोणाचे हे इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोली जती सावेव अवधान देई पैयाची स्थळा कारणे श्रुती सदा बोभाने तर्कू येणेचे ठिकाणे तोंडाळू केला चाळिता हेची बोली दर्शने शेवटा आले तेवीची नाही बुझाविले अजूनी द्वंद्वे शास्त्रांची सोयरिके विचळी जे येणेची एके याचे नियक वंके जगासी वादून तोंडेसी तोंडा न पडे बोलेसी बोला न घडे या युक्ती बडबडे त्राय जाहली नेनो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवीत असे नास्तिका द्यावया तोंड वेदांचे गाढे बंड ते देखोनी पाखांड आनची वाजे तुम्ही निर्मळ लटके हे वाघजाळ ना मनसी तरी पोकळ अघातले आहे पाखांडाचे कडे नागवेलुंची ते मुंडे नियोजिले वितंडे ताळासी ती मृत्युबळाचे निमाजे हे जाईल विन काजे ते देखून व्याजे निघाले योगी मृत्यूने आधा दिले तिही निरंजन सेविले यमदमांचे केले मेळावे पुरे येणेची क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने गुंती जाणून स्मशाने वासू केला ऐसिया पैजा महेशा पांघुरणे दाई दिशा लाच करू म्हणून कोळसा कामू केला पै सत्य लोकनाथा वदने आली बळार्था तरी तो सर्वथा जाणे चिना ऋषिभिर्बहुधा गीतं छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः एक म्हणते हे स्थळ जीवाचेची समूळ मग प्राण हे कुळ तयाचे येथ जया प्राणाचे घरी अंगे राबते भाऊचारी आणि मनाई सावारे कुळवाडी करू तया ते इंद्रिय बैलांची पेटी न म्हणे अवसी पहाटे विषय क्षेत्रियाटे काढे भली मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाची बिवाफवी कुकर्माचा करवे रागो जरी तरी तयाची सारिखे असंभाड पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव ना तरी विधीचे वापे सत्क्रिया बीजारोपे तरी जन्म शतांचे मापे सुखचे मविजे तव अनेक म्हणती हे नव्हे हे जीवाचे चिन्ह म्हणावे अमुते पुसाघवे क्षेत्राचे या अहो जीव येथ उखिता वस्ती करू वाटे जाता आणि प्राण हा बलवता म्हणून जागे अनादि जे प्रकृती सांख्य जे ते गाते क्षेत्र हे वृत्ती तेची जाणा आणि येची आगवा हाती घर मिळावा म्हणून ते वायवा घरी वाही वाहिव्याची राहते जे का मुद्दल तिघे सृष्टी ते याच्याची पोटे जहाले गुण रजो गुण पेरी ते तुले सत्व सोंकरी एकले तम करी सवंगनी रचोनी महत्त्वाचे खळे मळी एके काळुगेनी पोळे ते काव्यकाचे मिळे सांज भरी तव एकी मतिवंती या बोलाची आखंती मनितले आज्ञप्ती अर्वाची ना हा हो परतत्वांतो के प्रकृतीची मातो
हा क्षेत्र वृत्तांत उगेची ऐका शून्य सेज साळी सुलीनतेची तुळये निद्रा केली होती बळी संकल्पेने तो अवसात चेला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छा वसे निरालंबीची वाडी होती त्रिभुवनाय वडी हे तयाचे जोडी रूपा आली मग महाभूतांचे कवाट सैरा वेटाळून भाट भूतग्रामांच्या घाट चिरिले चारी यावरी आधी पांचवटियाची बांधली प्रभेदी पंचभूतिकी कर्मा कर्माचे गुंडे बांध घातले दोन्हीकडे नपुंसके बरडे राणे केले तेथ येर झारे लागे जन्म मृत्यूची सुरंगी सुहाविले निलागे संकल्पेने मग अहंकारासी कलाधी करोनी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर या परी निराळी वाढे संकल्पाची डहाळी म्हणून तो मुळी प्रपंचायया यया परिमत मुक्तकी तेत पडी घाईले आणिकी म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही भले परतत्वाची आगावी संकल्प सेज देखावी तरी का पान मानावे प्रकृती तयांची परी हे असो नव्हे तुम्ही आन लगावे आताची हे आघवे सांगी जैल तरी आकाशी कवने केली मेघांची भरणी अंतरिक्षी तारांगणे धरी कवन गगनाचा तडावा कोणे वेढिला केदवा पवनु हिंडतो असावा हे कवनाचे मत रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी पर्जन्याची आकरी धारा कवन तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती या कवनाची नव्हे हे वाहे तया पावे रातुटे तवा अनिके के क्षोभे म्हणितले निके तरी भोगीजे के काळे के विहे हे जाणो मृत्यू रागिटा सिंहाड याचा दरकुटा परी काय की जे वांजटा पुरी जात असे तरीत याचा मारो देखताची आणि वारो परी स्वमती भरो अभिमानिया महाकल्पां परवती कव घालून अवचिती सत्य लोक भद्र जाती अंगी वाजे लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीचे आडवे रिगोनी मोडी येर याचे अंगवाते जन्म मृत्यूचे गरते निर्जीव होनी भ्रमते जीव मृगे न्याहाळा पाके वढा पसरला से चवडा जो करुणिया माझे वडा आकार गजो म्हणून काळाची सत्ता हाची बोलू निरुता ऐसे वाद पांडुसुता क्षेत्रा लागी हे बहुखी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे ये विषयी मतपत्रिका अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जे विविधे ते पत्रावलंबन मध्ये करीते अजुनी वेदींचे बृहत सामसूत्र देखणे पणे पवित्र परितया हि हे क्षेत्र नेनवेची अनेकानिकी हि बहुती महाकवी हेतुमंती यया लागी मती वेचिलिया पर्यायसे हि एवढे कि अमुकियाचे चिपुडे हे कोणाही वर पडे होयचिना आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्यंतुगा महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदावृतं तरी महाभूत पंचको आणि अहंकारो एको बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियांचा मन आणि कही एको विषयांचा दशको सुख दुःख द्वेषो संघात इच्छा आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रति आघवीची आता महाभूते कवने कवन विषयो कैसी करणे हे वेगळालेपणे एकैक सांगो तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ सांगितली बुझ महाभूते पाचे आणि जागतिये दशे स्वप्न लपाले असे ना तरी अवसे चंद्रगुढो नाना अप्रौढ बाळके तारुण्य राहे थोकी कान फुलता कळकी अमुदू जाणे किंबहुना काष्टी तरी देवी किरीटी
ठेवी प्रकृतीच्या पोटी गौजो असे जैसा ज्वरू धातू गतू अपथ्याचे मीश पाहतो मग जाहली आणतो बाहेरी व्यापी तैसी पाचाही गाठी पडे जै देहाकारो उघडे तै नाचवी चहूकडे तो अहंकारो गा नवल अहंकाराचे गोठे विशेषेन लगे अज्ञाना पाठे सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐशिया चिन्ही जाणिजे जी बोलिले यदुराजे ते ऐके सांगू तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिय वृत्तीचे निमेळे विभांडोन येती पाळे विषयांचे तो सुख दुःखांचा नागोवा जेथ उमानू लागे जीवा तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मैळ हे चोख ऐसे जे निवडी जे अधमोत्तम सुझे जे साने थोर बुझे जे आदिठी पारखिजे विशोजिवे जे तेज तत्वाची आदि जे सत्वगुणाची वृद्धी जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे अर्जुना ते गा जान बुद्धी तू संपूर्ण आता ऐके ओळखन अव्यक्ताचे पै सांख्यांची आप सिद्धांती प्रकृती जे महामती तेचे येथे प्रस्तुती अव्यक्त गा आणि सांख्य योग मते प्रकृती परिसविली तुटे ऐसी दोही परी जेथे विवंचिले तेथ दुखी वदशा ते नाव विरेशा येथे अव्यक्त ऐसा पर्यावोहा तरी पाहल्या रजनी तारा लोपती गगनी का हरपे अस्तमाने भूतक्रिया ना तरी देहो गेल्या पाठी देहादेक किरीटी उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या बीज मुद्रे अंतु थोके तरु समस्तु का वस्त्रपन तंतु दशेराहे ऐसे सांडोन्या स्थूल धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होऊनी जेथे अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐके आघवे इंद्रिय भेद तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाणे ज्ञान करणे पाचे ये तत्व मेळा पंकी सुख दुःखाची उखी विखी बुद्धी करीते मुखी पाचेही मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार पायु हे प्रकार पाच आणि कर्मेंद्रिय म्हणिपती ती ये जाणी जती ऐके कैवल्यपती सांगत असे पै प्राणांची अंतौरी क्रियाशक्ती जे शरीरी तिये चिरगिनगी द्वारे पाचेही एवं 10 हे करणे सांगितली देवा म्हणे परिसाता पुढेपणे मनते ऐसे जे इंद्रियाने बुद्धी माझारिले संधी रजोगुणाच्या खांदे तरळत असे निळिमा अंबरे का मृगतृष्णा लहरे तैसे वायाची फरारी वावो जाहले आणि शुक्र शोणितांचा सांधा मिळता पाचांचा बांधा वायू तत्व दशधा एकची जाहले मग ती दाही भागे देह धर्माच्या खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाल्या तेत चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून रजाचे बळ धरिले तेने ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरे ऐशा ठाई माझारी बळयावले वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगी जीव दशा वस्तू जे प्रवृत्तीसी मूळ कामाजयाचे बळ जे अखंड सुये छळ अहंकारासी जे इच्छे ते वाढवे आशे ते चढवी जे पाठी पुरवी भयासी गा द्वैत जेथ उठी अविद्या जेने लाठी जे इंद्रिया ते लोटी विषया माझे संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेने ते गा किरीटी मन या बोला नाही आन आता विषयाभिधान भेदू ऐके तरी स्पर्शवानी शब्दो रूप रस गंधो हा विषयो पंचविधो ज्ञानेंद्रियांचा इतपांचे द्वारे ज्ञानासी धाव बाहेरे जैसा का हिरवे चारे भांबावे पशु मग स्वर वर्ण विसर्गो अथवा स्वीकार त्यागो संक्रमण उत्सर्गो विन्मुत्राचा हे कर्मेंद्रियांचे पाच
विषय गाय साच जे बांधून यामाच क्रिया धावे ऐसे हे दाही विषय गाये देही आता इच्छा तेही सांगी जाईल तरी भूतले आठवे का बोले न झाकावे ऐसियावरी चेतवे जे गावृत्ती इंद्रिया विषयाचे पेटी सरिसीच वेगे उठे कामाची बाहुटी धरोन्या जेचेनी उठलेपणे मना सैंग धावणे न रे गावे तेथ करणे तोंडे सुती जे वृत्तीची आवडे बुद्धी होय वेडी विषया जया गोडी ते गाय इच्छा आणि छिल्या सांगडे इंद्रिया मिशन जोडे ऐसा जोडाऊ पडे तोची द्वेषून आता यावरी सुख ते एवं विध देख जेने एकेचे अशेष विसरे जीव मनावाचे काये जे आपुल्यान वाहे देह स्मृतीची त्राये मोडीत जे जयाचे निजाले पणे पांगुळा होई जे प्राणे सात्विकासी दुने वरी ही लाभू का आघव्याची इंद्रिय वृत्ती ही हृदयाची आहे कांती थापटोनी सुषुप्ती आणि जेगा किंबहुना सोय जीवात्मयाचे लाहे तेथ जे होय तया नाम सुख आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था जे की जे तेची सर्वथा दुःख जाण ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेचे आहे हे दोन्हीची उपाये सुख दुःखासी आता संगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाम पांडुसुता चेतना येथे केशवरे उभे जागे शरीरे जे ते अवस्थांतरी पालटेना मन बुद्ध्यादे आगवे जे चेटवटवे प्रकृती वन माधवी सदाची जे जडाजडी अंशी राहटे जे सरिसे ते चेतना गातु जशी लटिके नाही पैरावो परिवारो नेने आज्ञाचे परचक्र जिने का चंद्राचे निपूर्णपणे सिंधू भरती नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन का सूर्य संगोजन चेष्टवेगा आगामुख मेळे विना पिलियांचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी पार्थात्या परी आत्मसंगती शरीरी सजीवत्वाचा करी उपेगु जडा तरी मग ते चेतना मनिपे पै अर्जुना आता धृती विवंचना भेदो ऐक तरी तत्वा परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नव्हे पृथ्वी ते निरे न नाशी जे निराते आटे तेज तेजा वायुसी झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी तेवीची कोणीही वेळे आपण काही सयाही न मिळे आतरी गोनी वेगळे आकाश हे ऐसी पाचही भूते न साहती एकमेकाते किती ऐक्याते देहासी द्वंद्वाची उखी विखी सोडो निवस्ती एकी एका ते पोखी निज गुन्हेगा ऐसे न मिळे तया साजने चळे धैर्य जने तया नाव म्हणे धृती मेघा आणि ती जीवेशी पांडवा या 36 मेळावा तो हा येथ जाणावा संघातो पैगा एवं 36 ही भेद सांगितले तुझ विशद यया येतुल्या ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणिले रथांगाचा मेळावा जेवी रथू म्हणजे पांडवा का धोर्ध्वावेवा नाव देहो करे तुरंग समाजे सेना नाम निपजे का वाक्ये म्हणती पुंजे अक्षरांचे का जळधरांचा मेळा वाच्य होय आभाळा नाना लोका सकळा नाम जग का स्नेह सूत्रवन्नी मेळू एके स्थानी धरी जेतो जनी दीपू होय चैसी 36 तत्वे मिळती जेने एकत्वे तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे आणि वाहते नि भौतिके पाप पुण्ये थपिके मनोनी कामी कौतुके क्षेत्र म्हणो आणि एकाचे निमते देह म्हणती ययाते परि असो हे अनंते नामे यया पै परतत्वा रवते आणि स्थावरा अंतवते जे काही होते जाते के क्षेत्रची हे परे सूर नर उरगी घडताय येऊनी भागी
ते गुण कर्म संगी पडिले साते हेची गुण विवंचना पुढा म्हणी पहिल अर्जुना प्रस्तुत आता ज्ञाना रूप दाऊ क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार म्हणून आता उदार ज्ञानायिके जया ज्ञाना लागे गगन गिळिताती योगी स्वर्गांची आडवंगी उमरडोनी न करीती सिद्धीची चाड न धरिती रुद्धीची भीड योगाईसे द्वाड हेळसिती तपोदुर्गे ओलांडित ऋतू कोटे ओवांडित उलथोनी सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गे धावत उघड्या अंगे एक रिगताती सुरंगी सुषुम्नेचे ऐसे जे ज्ञानी मुनीश्वरांसी उतानी वेद तरुच्या पानवानी हिंडताती देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा जन्माचा सांडोवा टाकीत जे जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उने आणि जीवात्मया बुझावणी मांडोनी दे जे इंद्रियांची द्वारे आडे प्रवृत्तीचे पाय मोडे जे दैन्याची पेढी मानसाचे द्वैताचा दुकाळू पाहे साम्याचे सुयाने होये जया ज्ञानाची सोये ऐसे करी मदाचा ठाऊचे पुसे जे महामोहाते ग्रासी नेदी आप परवाईसी भाष उरो जे संसाराते उन्मळे संकल्प पंकु पाखाळे अनावरा वेटाळे ज्ञेयाते जे जयाचे निवजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरी लोळे आनंदाची ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान जेत विटाळले मन चोख किजे आत्मया जीव बुद्धी जे लागले होती क्षय व्याधी ते जयाचे सन्निधी निरुजा किजे ते अनुरूप की निरूपिजे ऐकता बुद्धी आणिजे वाचो निरोळा देखिजे ऐसे नाही मग तेची ये शरीरी जय आपला प्रभाव करी तै इंद्रियांचा व्यापारी डोळा ही दिसे पै वसंताचे गिरिगवने झाडाचे निसाजेपणे जाणिजे तेवी करणे सांगती ज्ञान अगा वृक्षासी पाताळी जळ सापडे मुळे ते शाखांचे बहाळी बाहेर दिसे का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव नानाचार गौरव सुकुलिनाचे अथवा संभ्रमाची ऐते स्नेहो जैसाये व्यक्ती का दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष ना तरी केळी कापूर झाला जेवी परिमळे जाणो आला का भिंगारी दिपो ठेविला बाहेरी फाके तैसे हृदयचे निज्ञाने जे उदेही उमटती चिन्हे ते सांगो आता वधाने चांगे ऐक अमानित्व मदंभित्व महिंसा क्षांतिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह तरी कवने ही विषयींचे साम्य होणे न रुचे संभावितपणाचे ओझे जया अखिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता योग्यतेचे तारूपांगा तै गजबजो लागे कैसा व्याधेरुंदला मृगु जैसा का बाही तरता वळसा दाटला जेवी पार्था तेने पाडे सन्माने जो सांकडे गरिमे ते अंगाकडे ओचे नेदी पूज्यता डोळा न दिखावे स्वकीर्ती कानी नायकावे हा मुकाईसी नो हावे सेची लोका तेत सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी मरणेसी साठी नमस्कारिता वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेळीवे माझी दडे महिमे भेने लपवी महत्व हरवी पिसेपन मिरवी आवडोनी लौकिकाचा उद्वेगो शास्त्रांवरी उबगो उगेपणी चांगो आथी भरू जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयची न धरावी ऐसी ऐसी जीवी चाड बहु तळवटे पण बाणे अंगी नाव खेवणे ते तेची करणे बहुत करुणी हा जितू नानो हे लोक कल्पियेने भावे ऐसे जिने होवावे ऐसी आशा पै चालतू कानो हे की वारेनी जातो आहे जना ऐसा भ्रमू जाये तैसे होईजे माझे असते पण लोपो नावरूप हरपो मज झने वासिपो भूत जात ऐसी जयाची नवसिये जो नित्य एकांता जातो जाये नामेची जो जे विजनाचे वायू आणि तया पडे गगनयसी बोलो आवडे जीवे प्राणे झाडे पडियंती जया किंबहुनाईसी चिन्हे जया देखसी जान तया ज्ञानेसी सेज जाहली
पै अमानित्व पुरुषी जे जाणावे हिमिषी आता दंभाच्या ओळखीशी समरसो देव तरी अदंभित्वाईसे लोभियाचे मन जैसे जीव जावो परिनुमसे ठेविला ठावो तया परी किरीटे पडिलाही प्राण संकटे परी सुकृत न प्रकटे अंगे बोले खडाने आला पान्हा पळवी जेवी अर्जुना कार आहे पन्यांगना वडीलपणे आढ्यू आतुडे आडवे मग आढ्यता जेवी हरवे ना तरी कुळवधू लपवे अवे वाते नाना कृषी वळू आपुले पांघरवी पेरिले तैसे झाके निपजले दान पुण्य वरी देह न पूजे लोकांतीन रंजी स्वधर्म वाग्ध्वजी बांधोनी रोपारून बोले न मिरवी अभ्यासली न शके विको जोडले पतीसाठी शरीर भोगाकडे पाहता कृपण आवडी एरवी धर्माविषयी थोडे बहुन म्हणे घरी दिसे सांकड देहीची आयती रोड परेदानी जया होड सुरतरोंसी किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा केळींचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी फळो निगाढे रसाळ जैसे का मेघाचे अंग झिल दिसे वारेनी जैसे जाईल परिवर्षती नवल घनवटते तैसा जो पूर्णपणी पाहता धाती आयने एरवी तरी वाणी तो चिठावो हे असो या चिन्हांचा नटनाचो ठाई जयाचा जान ज्ञान तयाच्या हाता चढे पैगा अदंभपन मुनितले ते हे जान आता ऐक खून अहिंसेची तरी अहिंसा बहुती परी बोलिली असे अवधारी आपुलालिया मतांतरी निरोपिता परी ते ऐशी देखा जैशा खांडोनिया शाखा मग तयाची आबुडखा कुंप किजे का बाहू तोडोनी विकिजे मग भुकेची पिडा राखिजे नाना देऊळ मोडोनी किजे पौळी देवा तैसी हिंसाची करुणी अहिंसा निपज विजय हा ईसा परिपूर्व मीमांसा निर्णय केला जे अवृष्टीचे निउपद्रवे गादले विश्वाघवे म्हणून पर्जन्येष्टी करावे नाना याग तव तिये इष्टीची आबुडे पशु हिंसा रोकडे मग अहिंसेची थडी कैची दिसे पेरिजे नुसदी हिंसा तेथ उगवैल काय अहिंसा परे नवल बापा दिवसा या याज्ञिकांचा आणि आयुर्वेद ही आघवा याच मोहरा पांडवा जे जीवा कारणे करावा जीव घातू नाना रोगे आहली लोळती भूते देखिली ते हिंसा निवारावया केले चिकित्सा का तव ते चिकित्से पहिले एकाचे कंद खणविले एका उपडविले समूळे सपत्री एके आड मोडविले अजंगमाची खाल काढविली एके गर्भिणी उकडविले पुटा माझे अजात शत्रु तरुवरा सर्वांगी देवविले आशिरा ऐसे जीव घेऊन धरून धरा कोरडे केले आणि जंगमाही हात लावून काढिले पित्त मग राखिले शिनत अनेक जीव अहो वस्ती धवळारे मोडून केले देवळ व्यवहारे नागवनी व्यवहारे गवादी घातले मस्तक पांघुरविले तव तळवटी उघडे पडिले घर मोडोनी केले मांडव पुढे नाना पांघुरणे जाळोनी जैसे तापणे का जाहले अंग धुने कुंजराचे ना तरी बैल विकोनी कोठा पुंसा लावोनी बांधिजे गाठा या करणी की चेष्टा काही हसो एकी धर्माची आवाहनी गाळू आदरिले पाणी तव गाळी तया हळणी जीव मेले एक न पचवितीची कन ये हिंसेचे भेन तेत कदर्थले प्राण हेचे हिंसा एवं हिंसाचे अहिंसा कर्मकांडे हा ऐसा सिद्धांतो सुमनसा ओळखे तू पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तव स्फूर्ती बांधली हाव ये मती तरी कैसे नियाते गाडावे म्हणून पडिले बोलावे तेवेची तू आहे जाणावे ऐसा भाव बहुत करुणी किरटी हाची विषयी ये गोठी एरवी काढ वाटे धावी जैल आणि स्वमताच्या निर्धारा लागोन या धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वचोकिजे ऐसी हे अवधारी निरूपिती परी आता यावरी मुख्य जेगा ते स्वमत बोली जेल अहिंसे रूप जैल ज्या उठलिया तुला ज्ञान दिसे परी ते अधिष्ठिले अंगे जानी जे आचरते बगे जैसी कसवटी सांगे वाणी आते तैसे ज्ञाना मनाचे भेटी सरिसेच्या
अहिंसेचे बिंब उठी तेचे ऐसे किरीटी परिस आता तरी तरंगून ओलांडितो लहरी पायेन फोडितो सांचलून मोडितो पानियाचा वेगे आणिले सा दिठी घालून याविसा जळी बकू जैसा पाऊल स्वे का कमळावरी भ्रमर पाय ठेविते हळुवार कुचंबैल केसर या शंका तैसे परमाणु पागुंतले जाणून जीव सानुले कारुण्या माझे पाऊले लपवून चाले ते वाट कृपेची करीतो ते दिशाची स्नेहा भरितो जीवा तळी अंतरितो आपुला जीव ऐस्या जतना चालने जय अर्जुना हे अनिर्वाच्य परिमाना पुरी जैना पै मोहाचे निसांगडे लासी पिले धरी तोंडे तेत दातांचे आगरडे लागते जैसे का स्नेहाळू माये तानयाची वास पाहे ते दिठी आहे हळुवार जे नाना कमळदळे डोल विजती ढाळे ढाळे तो तेने पाडे बुबुळे वारा घेपे तैसे निमार्दवे पाय भूमीवरी नेसितो जाय लागती तेथ होय जीवा सुख ऐसिया लगिमा चालता कृमी कीटक पांडुसुता देखे तरी मागवता हळूचे निघे म्हणे पाऊ धडपडील तरी स्वामीची निद्रा मोडैल रचले पणा पडैल झोती हन या काकुळती वाहनी घे मागवती कोणीही व्यक्ती नवचे वरी जीवाचे नावे तृणातेही लांडवे मग न लेखिता जावे के गोठी मुंगी मेरून लांडवे मशका सिंधून तरवे तैसा भेटलिया न करवे अतिक्रम ऐसी जयाची चाले कृपा फळी फळाले देखसी जे आले दया वाचे स्वये श्वसनेची ते सुकुमार मुख मोहाचे मायर माधुर्या जाहरे अंकुर दशन तैसे पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी तव बोलणेचे नाही बोलो म्हणे जरी काही तरी बोल कोणाही खुपेल का बोलता अधिकोही निघे तरी कोणाही वर्मीन लगे आणि कोणाशी नरिगे शंका म्हणी मांडिली गोठी हन मोडैल वासी पैल कोणी उडैल ऐकोनीचे वांडिल कोणी जरी तरी दुवाळी कोणा न व्हावी कवनाचे भवई नुचलावे ऐसा भाव जीवे म्हणून उगा मग प्रार्थीला विपाये जरी लोभे बोल जाय तरी परिसे तया होय माय बाप का नाद ब्रह्मची मुसे आले की गंगा पय सलले पतिव्रते आले वार्धक्य जैसे तैसे साचाने मवाळ मितल्याने सरळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे उपर उधू आदू बळू प्राणिताप ढाळू उपहासू चाळू वर्म स्पर्शू आटू वेगू विंदानु अशा शंका प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू जिया वाचा आणि तयाची परी किरीटी ठाऊ जयाची दिठी सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया काजे भूती वस्तू आहे ते रूपो शके विपाये म्हणो निवास न पाहे बहुत करुणी ऐसाही कोणी केवेळे भितरले कृपेचे निबळे उघडो निया डोळे दृष्टी घाली तरी चंद्र बिंबवने धारा निघता नवती गोचरा परी एक सरे चकोरा निगती दोंदे तैसे प्राणियांसी होये जरी तो वास पाहे तया अवलोकनाची सोये कुर्मीहीने किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतांसी कर हे देखसी तैसे चिते तरी होऊन आकृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्व्यापार अक्षम्यानी संन्यासिले का निरिंधनाने विझाले मुके निघेतले मौन जैसे तया परी काही जया करा करणे नाही जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती आसुडैल वारा नख लागेल अंबरा या बुद्धी करा चळवणे दे तेथ अंगावरली उडवावे का डोळा रिगते झाडावे पशु पक्षा दावावे त्रास मुद्रा या केवत्या गोठी नावडे दंडुकाठी मग शस्त्रांचे किरीटी बोलणे के लीला कमळे खेळणे का पुष्पमाळा झेलणे न करे म्हणे गोफणे ऐसे होईल हलवितील रोमावळी या लागे अंगण कुरवाळी नखांची गुंडाळी बोटावरी तव करणे आचाचे अभाव परी ऐसाई पडे प्रस्ताव परी हाताचे सराव जे जोडी जते का नाभिकारा उचलिजे हातो पडिले आदेजे ना तरी अर्था ते स्पर्शिजे अळू माळू हेही उपरोधे करणे तरी अर्थ भय हरणे नेनती चंद्र किरणे जिवाळा तो
पावोनी तो स्पर्शो मलया निळो खरपुसो येणे माने पशु कुरवाळणे जे सदा रिते मोकळे जैसी चंदनांगे शीतळे न फळता ही निर्फळे होती चिन्ह आता सो हे वाग्जाळ जाणे ते करतळ सज्जनाचे शिळ स्वभाव जैसे आता मनतयाचे सांगो मनोजरी साचे तरी सांगितले कोणाचे विलास हे काही शाखा नव्हे तरू जिळे विनाशी सागरू तेज आणि तेजाकारू आन काही अवयव आणि शरीर हे वेगळाले काय किर स्वानी निर सिनानी आथे म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव ते मनची गा सावयव ऐसे जाणे जे बीज भुई खोविले तेची वरी रुख झाले तैसे इंद्रिय द्वारा फाकले अंतरची की पै मनशीची जरी अहिंसेची अवसरी तरी कैची बाहेरी ओसंडेल आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवनी उठी मग ते वाचे दिठी करासिये वाचोनी मनीची नाही ते वाचे शिवमटेल काही बिजे विन भुई अंकुर असे उगमीची वाळूनी जाये ते ओघी कैचे वाहे जीव गेली आहे चेष्टा देही म्हणून मन पनजै मोडे तै इंद्रियाधीच उबडे सूत्रधारे विनसाई खडे वावो जैसे तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा हे चिराहटे आघवा द्वारी परी जे वेळी जैसे जे होणे आणतो असे बाहेर ये तैसे व्यापारा रूपे काया लागे साचोकारे मनी अहिंसा खावे थोरे जैसे पिकले धृती आदरे बोभात निघे म्हणून इंद्रिये तेची संपदा वेचिता हि उदावादा अहिंसेचा धंदा करीते आहते समुद्री दाटे भरिते तै समुद्राची भरी तरी आते तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले हे बहु असो पंडितो धरोनी बाळकाचा हातो ओळी लिहि व्यक्तो आपणची तैसे दयालुत्वा पुले मने हाता पाया नेले मग तेथ उपजविले अहिंसे ते या कारणे किरीटी इंद्रियाची आगोठी मनाची चिराहटी रूप केले ऐसे मने देहे वाचा सर्व संन्यासू दंडाचा झाला ठाई जयाचा देखशील तो जाण उल्हाळ ज्ञानाचे वेळावळ हे असो निखळ ज्ञानाचे तो जे अहिंसा काने ऐकिजे ग्रंथाधारे निरूपिजे ते पहावे हे उपजे तैस तोची पहावा ऐसे म्हणितले देवे ते बोल ऐके सांगावे परी फाकला हे उपसाहावे तुम्ही मज म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहर धरू के वारे लगे पाखिरू गगनी भरे तैसिया प्रेमाची स्फूर्ती भावल्या रसवृत्ती वाहविला मती आकळेना तरी तैसी नो अवतारा कारण आहे विस्तारा एरवी पद तरी अक्षरात चेची अहिंसा म्हणता थोडे परिते तेची होय जै उघडी जै लोटी जती गोडी मतांच्या एरवी प्राप्ती मतांतरे थातंबुनी अंग भरे बोली जाईल ते न सरे तुम्हा पासी रत्न पारखियांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावे मिळगन जे काहीसा वासू कापुरा मंद जेठावधारा पिठाचा विकरा ती साते म्हणून ये सभे बोलकेपणाचे निक्षोभे लाग सरून लभे बोला प्रभू सामान्य आणि विशेषा सकळे किजेल देखा तरी कानाच्या मुखाकडे न्याल ना तुम्ही शंकेचे निगदळे जै शुद्ध प्रमेय मैळे तै मागुता पावले पळे अवधान येते का करुणी बाबुळेची बुंधी जळे जिये ठाते तयांची वास पाहते हंस काही का आभ्रा पहिलीकडे जै येत चांदिने कोडे तै चकोरे चांचुवडे उचलती ना तैसे तुम्ही वासन पाहाल ग्रंथुने घावरी कोपाल जरी निर्विवाद न व्हाईल निरोपण न बुझाविता मने न फिटे आक्षेपांचे लागाते ते व्याख्यान जे तुमते जोडून नेदे आणि माझेत वाघवे ग्रंथन येण्याची भावे जे तुम्ही संती व्हावे सन्मुख सदा एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे जाणून गीता एकसरे धरिली मिया जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडून न्याल म्हणून ग्रंथू नव्हे बोल साचचे हे का सर्वस्वाचा लोभू धरा ओलीचा भेरू करा
तरी गीते मज अवधारा एकची गती किंबहुना मज तुमची या कृपा काज ते लागी व्याज ग्रंथाचे केले तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून मतांगे बोलो गेलो तव कथेशी पसरू झाला श्लोकार्थ दुरी गेला की जो क्षमाया बोला अपत्या मज आणि या घासांतीला हरळू वेडिता लागे वेळू ते दूषण नव्हे खडळू सांडावा के का संचोरा चुकविता दिवस लागलिया माता कोपावे की जीविता जिताने की जे परी यावरील हे नव्हे तुम्ही उपासिले ही तेची बरवे आता अवधारी जो देवे बोलिले ऐसे म्हणे उन्मेष सुलोचना सावध होई अर्जुना करू तुझ ज्ञाना ओळखी आता तरी ज्ञान गाते येथे ओळख तू निरुते आक्रोशी विन जेथे क्षमा असे अगाध सरोवरी कमळिनी जिया परे का सदैवाच्या घरी संपत्ती जैसे पार्था तेने पाडे क्षमादायाची वाडी हे लक्षे ते पुढे लक्षण सांगो परी पडेन ते लेणी अंगी भावे जेनी धरी ते विसाने सर्वची जया त्रिविध मुख्या कवी उपद्रवाचे मिळावे वरी पडल्या नवे वाकुडाजो अपेक्षित पावे तेजिने तोषे मानावे अनपेक्षिताई करवे मानू तोची जो मानापना ते साई सुख दुःख जेत समामाई निंदा स्तुती नो हे दुखंडू जो उन्माळी जुनु तापे हिमवंती न कापे काशेनी न वासिपे पातलिया स्वशिखरांचा बारू नेने जैसा मेरू हे धरा यज्ञ सुकरू ओजेन म्हणे नाना चराचरी भूती दाटणी नवेक्षिती तैसा नाना द्वंद्व प्राप्ती गामे जीना घेऊन जळाची लोट आलिया नदी नदांची संगाट करी वाढ पोट समुद्र जेवी तैसे जयाचे आठाई न सहाने काहीच नाही आणि साहतो असे ऐसे ही स्मरण नुरे आगा जे पातले ते करून घाले आपुले जेत साहते निनवले गेपी जेना हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाणते महिमा ज्ञानाशी गा तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परिसार्जवा रूप करू तरी आर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आवडे तया हि दोषे एकची गा का तोंड पाहुनी प्रकाशो न करी जेवी चंडांशो जगा एकोचे अवकाशो आकाश जैसे तैसे जयाचे मन मानुसा प्रति आनान नव्हे आणि वर्तन ऐसे पैते जे जगची सनोळख जगेशी जुनाट सोयरिक आप पर हे भाक जाणणे नाही भलते नेसी मिळू पाणी आई साढाळू कवने देखी आढळू निघे चित्त वार याची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया माये पुढे बाळका रिगतान पडे शंका तैसे मन देता लोका नालोची जो फाकलिया इंदिवरा परिवारो नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेने जीव चोखाळपण रत्नांचे रत्नावरी किरणांचे तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी आलो चुजो नेने अनुभवची जोगावणे धरी मोकली अंत करणे नव्हेची जया दिठी नोहे मिनधी बोलणे नाही संदिग्धी कवने सिहीन बुद्धी राहाटी जेना दहा ही इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पहार अमृताची धार तैसे उजो अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे तो पुरुष सुभटा अर्जवाचा अंगवठा जाण तेथेचे घरटा ज्ञाने केला आता यावरी गुरुभक्तीची परी सांगो गावधारी चतुर्नाथा अवघियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोचाते ते आचार्योपास्ते प्रकटी जाईल तुझ प्रती बैसो दे एक पांते अवधान दे तरी सकळ जळ समृद्धी घेऊन गंगा निघाली उदधी की श्रुती हे महापदी पैठी झाली नाना विटाळून जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा उचिते दिधले प्रिया तैसे सबाह्या फुले जेने गुरुकुळी ओपिले आपण पे केले भक्तीचे घर गुरुगृह जिये देशी तो देशूची वसे मानसी विरहिणी का जैसे वल्लभाते ते कडोनी येतसे वारा देखोनी धावे सामोरा आड पडे म्हणे घरा बिजे किजो साचा प्रेमाची आभुली तया दिशेशीची आवडे बोली जीव स्थानपती करुणी घाले गुरु गृही जो परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे कले
वासरवा लाविले दावे जैसे तै म्हणे कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमेष मानी ऐस्या गुरुग्रामींचे आले का सवे गुरुंनी धाडिले तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे का सुखतया अंकुरा वरी पडिल्या पियुष धारा नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा ना तरी रंके निधान देखिले आंधळ्या डोळे उघडले बनंगाची अंगाले इंद्रपद तैसे गुरुकुळीचे निनावे महासुखे अति थोरावे जे कोडे ही पोटाळावे आकाश का पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी जान ज्ञान तयापासी पायकी करी आणि अभ्यंतरिले कडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्याने हृदय शुद्धीची आवारे आराध्यो तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारे आपण होय का चैतन्याची पोळी माझी आनंदाची आरावळी गुरुलिंगा ढाळे ध्यानामृत उदयी जाता उधारका बुद्धीचे त्र्यंबका लाखोली बाई काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञानदीपे ओवाळी निरंतर सामरस्याची रस सोय अखंड अर्पितो जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग ना तरी जीवाचे सेजे गुरु कांतू करुणी भुंजे ऐसी प्रेमाची भोजे बुद्धी वाहे कोणे एके अवसरी अनुरागो भरे अंतरे की तया नाम करी क्षीराब्धी तेत ध्येय ध्यान बहु सुख तेची शेष तुळिका निर्दोख वरी जळशयन देख भावी गुरु मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड होनी उभा राहे आपणची नाभी आपणची जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख एका ध्येय वेळे गुरुमाय करी भावबळे मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी ना तरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी गुरुधेनु आपण पाठी वत्स होय गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी कोणे एके वेळी हेची भावी गुरु कृपा अमृताचे वडप आपण सेवा वृत्तीचे होय रोप ऐसे से संकल्प विवे मन चक्षु पक्षे विन पिलो होय आपण कैसे पयापारपण आवडीचे गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचुवरी गुरु तारो धरी आपण कास ऐसे प्रेमाची निथावे ध्यानाची ध्यानाते प्रसवे पूर्ण सिंधू लावे फुटती जैशी किंबवनाया परी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारे बाह्य सेवा तरी जीवी ऐसे आवांके म्हणे दास्य करीन निके जैसे निगुरु कौतिके माग म्हणती तैसी आसाचा उपासती गोसावी प्रसन्न होती ते तमी विनंती ऐसी करीन म्हणेन तुमचा देवा परिवार जो आघवा ते तुले रूपे व्हावा मीची ऐकू आणि उपकरती आपुले उपकरणे आथी जे तुले माझे रूपे ते तुले व्हावी स्वामी ऐसा मागे नवरू ते हो म्हणती श्री गुरु मग तो परिवारो मीची होईन उपकरण जात सकळिक ते मीची होईन एकैक तेव्हा उपास्तीचे कौतुक देखिजेल गुरु बहुतांची माई परी एकलवती होनी ठाई तैसे करुण्या नवाये कृपेतिये तया अनुरागावे धुलावी एक पत्नी व्रतची घेववी क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी चतुर्दिक्षु वारा न लाहे निघो बाहिरा तैसा गुरु कृपे पांजरा मीची होईन आपुल्या गुणांची लेणी करीन गुरु सेवे स्वामिनी हे असो होईन गवसनी मीची भक्तीसी गुरु स्नेहाचे वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी ऐस्या मनोरथांच्या सृष्टी अनंतारची म्हणे गुरूंचे भुवन आपण मी होईन आणि दास होनी करीन दास्य तेथींचे निर्गमागमी दातारे जे ओलांडी जती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू पाहुआ मी होईन तिया मीची लेवविन छत्र मी करीन आणि बारीपण परी मी तळ उपरू जाणविता चवर धरू हातो देता स्वामी पुढे खोलता होईन मीची होईन सगळा करू सुईन गरुळा सांडिती तो नेपाळा पडिघा मीची हडप मी ओळगेन मीची उगाळू घेईन उळी गमी करीन अंघोळीचे होईन गुरूंचे आसन अलंकारी परिधान चंदनादी होईन उपचार ते मीची होईन सुवारू ओगरीन उपहारू आपण पेनी श्री गुरु वाळीन जे वेळी देव आरोगिती
तेव्हा पांती करू मिची पांती, मीचे होईल पडते देन विडा, ताट मी काढीन सेद मी झाडीन, चरण संवाहन मीच करीन, सिंहासन होईल आपण वरी गुरु करीत आरोहण, हो येईन पुरेपण ओळंगेचे श्री गुरूंचे मन, जया देईल अवधान ते मी पुढा होईन चमत्कारो, तया श्रवणाचे अंगणी होईल शब्दाची अक्षोहिणी, स्पर्श होईन घसने अंगाची श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहते ते सकळे होईन रूपे, ते रसने जो जो रुचेल तो तो रसुम्या होईजेल, गंध रूपे किजेल घ्राण सेवा, एवं बाह्य मनोगत गुरु सेवा समस्त, वेटाळीन वस्तु जात होनिया, जव देहा हे असेल ओळगे अशी किजेल, मग देहांती नवल बुद्धी आहे, ये शरीरीची माती मिळविन ती एकशिती, जेत श्री चरण उभे ठाते आराध्याचे, माझ्या स्वामी कौतिके स्पर्शी जती जे उदके, तेथ लयाने ननिके आपी आप, श्री गुरु आळी जती काबोनी जे उजळी जती, तया दीपाची आदिप्ती ठेवीन तेज, यावरी हनविंजना तेथ लयो करीन प्राणा, मग अंगाचा उळंगना होईन मी, जे जे अवकाशी श्री गुरु असती परिवारेशी, आकाश लय आकाशी नेनती, परी जे तू मेलान संडी, निमेशू लोकान धाडी, ऐशे निगणावया कोडी कल्पाची हे तुलीवरी दिवसा, दयाची मानसा आणि करुणी आई तैसा पारुदो, रात्र दिवस नेने थोडे बहुन म्हणे, म्हणे आणि लाटपणे साजा होय, तो व्यापार होईने नावे गगनावनी थोरावे, एकला तरी आगवे एकेची काळी, हृदय ऋती बुडा अंगाची घे दवडा, काज करी होडा मानसेशी, एखादिया वेळा श्री गुरुच्या खेळा, लोन करी सकळा जीविताचे, जो गुरु दास्य कृषु तो गुरु प्रेमे सतोषु, जो गुरु आज्ञे निवासू आपणसी, जो गुरुकुळे सुकुळीनो, जो गुरुबंधू सौजन्य सुजनु, जो गुरु सेवा व्यसने सव्यसनु निरंतर, गुरु संप्रदाया धर्म तेची जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्य कर्म जयाचे गा, गुरुक्षेत्र गुरु देवता गुरु माता गुरु पिता, जो गुरु पूजे परवता मार्ग नेने, श्री गुरूंचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार, गुरु सेवका सहोदर प्रेमे भजे, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचोनी शास्त्र हाती न शिवे, शिवतले गुरुचरणी भलते जे पाणी, तया सकळ तीर्थे आणि त्रैलोकींची, श्री गुरूंचे उशिटे लाहे जय वचटे, तैतेने लाभे विटे समाधीसे, कैवल्य सुखासाठी परमानु घे किरीटी, उधळती पायांपाठी चालता जे, हे असो सांगो किती नाही पारू गुरु भक्ती, परिगा उत्क्रांतमती कारण हे, जया ये भक्तीची चाड, जया ये विषयींचे कोड, जो हे सेवे वाचोनी गोड न म्हणी काही, तो तत्वज्ञानाचा ठाऊ ज्ञानातेनेची आव, हे असो तो देवो ज्ञान भक्त, हे जाण पासा चोकारे तेत ज्ञान उघडे निद्वारे, नांदत असे जगापुरे या रीती, जे गुरु सेवे विखी माझा जीव अभिलाखी, म्हणून सोय चुकी बोली केली, एरवी असता हाती खुळा भजनावधानी आंधळा, परिचर्ये लागी पांगुळा पासोनी मंदो, गुरु वर्णने मुका आळशी तो शिजे फुका, परिमने आथिनिका सानुरागो, तेवीची पैकारणे हे स्थूळ पोसणे, पडले मज म्हणे ज्ञानदेवो, परी तो बोलू उपसाहवा आणि ओळगे अवसरू द्यावा, आता म्हणेन जी बरवा ग्रंथार्थोची, परिसा परिसा श्रीकृष्ण जो भूतभार सहिष्णू, तो बोलतसे विष्णू पार्थो ऐके, म्हणे शुचित्व गायसे जयापाशी दिसे, अंग मन जैसे कापुराचे का रत्नाचे दळवाडे, जैसे सबाह्य चोखडे आत बाहेरी एके पाडे, सूर्यो जैसा बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला, ही दोही पर्याला पाखाळा एका, मृत्तिका आणि जडे बाह्येने मेळे, निर्मळो होय बोले वेदाचे ने, भलतेत बुद्धी बळी रजे आरिसा उजळी, सौंदने फेडी थिगडे वस्त्रांची किंबहुना या परी, बाह्य चोखा वधारी आणि ज्ञान दीपू अंतरी म्हणून शुद्ध, एरवी तरी पांडुसुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा, मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नहनीला, कडू दुधिया माखिला गुळे जैसा, ओस गृही तोरण बांधिले
का उपवासी अन्य लिंपिले कुंकुम सेंदुरे केले कांतहिनेने कळस डिमाचे पोकळ जळोवरील ते झळाळ काय करू चित्रीव फळ अंतोषेन तैसे कर्मवरीचिले कडा नसरे थोर मोले कुडा नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे मनोनी अंतरी ज्ञान व्हावे बाह्य मग बाह्य लाभेल स्वभावे वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे या लागे बाह्य भागो कर्मे धुतला चांगो ज्ञाने फेडिला वंगो अंतरींचा तेत अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक झाले किंबहुना उरले शुचित्वची मनोनी सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत ते स्फटिक गृहींचे डोलत दीप जैसे विकल्प जेने उपजे नाथिली विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती ते ऐके देखे अथवा भेटे परी मनी काही चिनुमटे मेघरंगी न काटे व्योम जैसे एरवी इंद्रियांचे निमेळे विषयावरी तरी लोळे परिविकाराचे निविटाळे लिंपिजेना भेटल्या वाटेवरी चोखी आणि महारी तेत नातळे जिया परे राहतो जाणे का पती पुत्रा ते आलिंगे एकचिते तरुणांगी तेत पुत्र भावाच्या अंगी न लगेची काम तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळख कृत्याकृत्य विषेख पुढे जाणे पाणी हिरान भिजे आधनी हरळून सिजे तैसी विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती तया नाव शुचीपन पार्था संपूर्ण हे देखशी तेत जाण ज्ञान असे आणि स्थिरता साचे घर निघाले जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा देह तरीवरीची लेकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसींचे वत्सावरोणे धेनुचे स्नेह राणा नवचे भोग सतियेचे प्रेम भोग का लोभिया दूर जाये परी जीव ठेविला चिठाये तैसा देहो चालिता नव्हे चळो चित्ता जातया भ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमण चक्री न भवे ध्रुव जैसा पांथिकाची आयर झारा सवे पंथू नवचे धनुर्धरा का नाही जेवी तरुवरा येणे जाणे तैसा चळन वळनात्मके असोनी पंचभौतिकी भूतोर्मी एके चळी जेना वाहू टोळीचे निबळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव माळे न लोटे जो दैन्य दुःखी न तापे भय शोकी न कंपे देह मृत्यू न वासिपे पातलेनी आरती आशा पडी भरे वय व्याधी गजरे उजू असता पाठीमोरे नवे चित्त निंदा निस्तेज दंडी कामलोभावर पडी परी रोमा नव्हे वाकुडे मानसाचे आकाश हे ओसरो पृथ्वीवरी विरो परी नेने मोहरो चित्तवृत्ती हाती हाला फुली पासवना जेवी न घाले तैसा नोटे दुर्वाक्यशीली सेलीला सांता शिरार नवाच्या कल्लोळी कंपू नाही मंदराचळी का आकाश न जळे जाळी वनवियाच्या तैशा आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्य क्षमी कल्पांतेही पै स्थैर्य ऐसी भाष बोली जे जे सविशेष ते हे देशागा देख देखनिया हे स्थैर्य निधडे जेता अंगे जीवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधान साचे आणि साळू जैसा घरा का द्वंद्विया हतीरा न विसंबे भांडारा बद्धको जैसा एकलवतिया बाळका वरी पडोनी ठाके अंबिका मधुविशी मधुमक्षिका लोभिनी जैसी अर्जुना जो जापरी अंतकरण जतन करी नेदी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या म्हणे काम बागुलाई केलं हे आशा शियारी देखैल तरी जीवा टेकैल मनोनी बिहे बाहेरी धीट जैसी दाटुगा पती कळासी करी टेहनी जैसी प्रवृत्तीसी सचेतनी वानेपणे देहास कटाटणे संयमावरी करणे बुझवणी घाली मनाची आ महाद्वारी प्रत्याहाराची आठानांतरी जो यमदम शरीरे जागवे उभे आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी चंद्र सूर्य संपुटी सुये चित्त समाधीचे शेजे पासी बांधोनी घाली ध्यानासी चित्त चैतन्य समरसे अंतुरते आगांतकरण निग्रह जो तो हा हे जाणे जो हाथी तेथ विजयो ज्ञानाचा पै जयाची आज्ञापन श्रीवाहे अंतकरण मनुष्याकारे जाण ज्ञानाची तो इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी
दुःख दोषानुदर्शनम् आणि विषयाविखे वैराग्याची निके पुरवणे मानसिके जितियाथे वमिलियांना लाळ न घोटीचे विरसना अंगन सुया लिंगना प्रेताची विषखाने नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरानवतवे वस्ती जेवी धडाडीत लोरशी उडे न घालवे जैशी न करवे उशी अजगराची अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे नेदींद्रियाचे नि तोंडे काय सजाओ जयाचे मनी अलस्य देहे अति कार्श शमदमी सौरस्य जयाशी गा तपोव्रतांचा मेळावा जयाचे ठाई पांडवा युगांत जय गावात येता बहु योग्याभ्यासी भाव विजनाकडे धाव न साये जो नाव संगाताचे नाराजाची अंथुरणे पुय पंकी ढोळणे तैसे लेखी भोगणे ऐकेची आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे पुहिले पिशद जैसे स्वानाचे गा ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य इनी ब्रह्मानंदा योग्य होती जीव ऐसा वैभोगी त्रासू देखशी जेत बहुवसू जाण येते रहिवासू ज्ञानाचा तू आणि सचाडाचे परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसोनिधी वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझी काही न ठके आचरता परी हे मिया केले की हे माझे निसिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासने माझे जैसे अवचितपणे वायुशी सर्वत्र विचरणे की निरभिमान उदयजने सूर्याचे जैसे का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे विन चाले तैसे अवष्टंभई न भले वर्तने जाचे ऋतुकाळी तरी फळते परी फळलो हे नेनते तया वृक्षाची ऐसी वृत्ती कर्मी सदा एवं मने कर्मी बोले ते अहंकारा उखी जाहले एका वळीची काढिली दोरी जैसी संबंधे विन जैसे अभ्रे असती आकाशे देही कर्मे तैसी जयासी गा मध्यपांगीचे वस्त्र काले पाहतींचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे तया पाडे देही जया मी आहे सिची नाही निरहंकारता पाही तया नाव हे संपूर्ण जेथ दिसे तेथेची ज्ञान असे ये विषय नारिसे बोलो नये जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे ये अंगान येता देखे दुरुनी जो साधको विवस्या का उपसर्गो योगिया पावे उनिया पुर्या ओथंबा जेवी वैर जन्मांतरींचे सर्पा मनवनी नवचे तेवी अतिता जन्माचे उने जो आहे डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे तैसे काळींचे न विसरे जन्म दुःख म्हणे पोय करते निघाला आहा मूत्र रंध्रे निघाला कटारे मिया चाटिला कोच स्वेदून ऐसी ऐसिया परी जन्माचा कांटाळा धरे म्हणे आता ते मी न करी जेने ऐसे होय हरी उमचावया जुवारी जैसा डाया की वैरा बापाच्या पुत्र जचे मारिलियाचे निरागे पाठीचा जेवी सूड मागे तेने आक्षेपे लागे जन्मा पाठी परिजन्मती ते लाज न सांडी जयाचे निज संभाविता निस्ते जन जिरे जेवी आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांतिका पाहे परियाजीची होय सावधू जो माझी आथ्याव म्हणता थडियेची पांडू सुता पोहणारा इता कासे जेवी कान पवतारणाचा ठावो सांभाळी जे जैसा आवो ओढन सुई जे आवावो रागताची पाहेचा पेना वाटवदा तव आजीची होई जे सावधा जीवन नघता औषधा धावी जे जेवी एरवी ऐसे घडे जो जळत घरी सापडे तो मग्न पवाडे कुहा खनो चोंढिये पाथरू गेला तैसे निजो बुडाला तो बोंबे ही सकट मिनिमाला कोण सांगे मनोनी समर्थेसी वैर जया पडिले हाड खाईर तो जैसा ठई पहार परजोनी असे ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जिया परी तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना पैगा जो यया परी जन्मेची जन्म निवारे मरणे मृत्यू मारे आपण उरे तया घरी ज्ञानाचे सांकडे नाही साचे जया जन्म मृत्यूचे हृदयी शल्य आणि जयाची आप जरा न टेकता शरीरा
तारुण्याची आभरा माझी देखे म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जय शरीरी ते पाहे होईल काचरी वाळली जैसी निदैव्याचे व्यवसाय तैसे ठाकते हातपाय अमंत्रिया राज्याची परी आहे बळायया फुलांची भोगा लागी प्रेम टांगा ते करियाचा गुडगा तैसे होईल गोळ ओढाळाच्या खुरी अखरू आते बुरी ते दशा माझ्या श्री पावेल गा पद्मदळेशी साळे भांडताती जे हे डोळे ते होती पडवळे पिकली जैसी भवईची पडळे ओमथती शिन साळे उरु कुहिजेल जळे आसु आचेनी तैसे बाभुळीचे खोड गिरबिडून जाती सरड तैसे पिचडी तोंड सरकटी जेल रांधवणी चुले पुढे परे उन्मादती खात वडे तैसीची नाकाडे बिडबिडीती तांबुले ओठ राहू हस्ता दात दावू सनागर मिरवू बोल जेणे तयाची पाहिया तोंडा येल जळबटाचा लोंढा या उमळती दाढा दातांसहित कुळवाडी रिणे दाटली का वाकडी ढोरे बैसली तैसी नुठील काही केली जिभचे उसळे कोरडी वारेण जाते बरडी तैसी आपदा तोंडी दाढीसी आपाडीचे जळे जैशी जिरपती सैलाची मवळे तैसे खांडी हुनिलाळे पडती पुर वाचेसी अपवाडो कानी अनुघडो पिंड गरु आमाकडो होईल हा तृणाचे बुझवणे आंदोळे वारे गुणे तैसे येल कापणे सर्वांगासी पाया पडती वेंगडी हात वळती मुरकुंडी बरवेपणा बागडी नाचवी जाईल मळमूत्र द्वारे होणे ठाकते खोकरे नवसीये होती तरे माझी आणि धनी देखोनी थुंकील जगो मृत्यूचा पडैल पांगो सोयरिया उबगो येईल माझा स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मूर्छी किंबहुना चिळसी पात्र होईन उभळीचा उजगरा शेजारिया सोयलिया घरा शिनविल म्हणती म्हातारा तुम्हा ते बहुता ते हा ऐशी वार्धक्याची सूचनी आपण या तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा म्हणे पाहेल आणि आताचे भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागे म्हणून नाईकने पावे तवा ऐकोनी घाले आघवे पंगुन होता जावे तेथ जाय दृष्टी जव जाये तव पहावे ते तुले पाहे मुखत्वाधी वाचा वाहे सुभाषिते हात होती खुळे हे पुढील मोटके कळे आणि करुणी घाली सकळे दानादिके ऐशी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे तव चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान जैसे चोर पाहे झोंबती तव आजीची ऋषीजे संपत्ती का झाका झाकी वाती नवचता के जे तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे ते आताचे आघवे सवते केले आता मोडोनी ठेले दुर्गे का वळीत धरिले खगे ते त उपेक्षुनी जोरी घे तो नागवला की तैसे वृद्धाप्य होये आले पण वाया जाये जे तो शतवृद्ध आहे नेनो कैसा उजाडिली कोळे झाडे तया न पडे जेवी बोंडे जाहाला अग्नी तरी राखोंडी जाळील काही म्हणून वार्धक्याचे नि आठवे वार्धक्य जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे तैसेची नाना रोग पडी घाती पुढा अंग आरोग्याचे उपेग करोनी घाली सापाच्या तोंडी पडिली जे उंडी ते लावून सांडी प्रबुद्धू जैसा तैसा वियोग जेने दुखे विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडोनी सुखे उदासू होय आणि जेने जेने कडे दोष सुतील तोंडे तया कर्मरंध्री गुंडे नियमाचे दाटे ऐसी ऐसिया ऐते जयाची पर्यासते तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गाम आता आणि काही एक लक्षण अलौकिक सांगे नायक धनंजया आसक्तीरण भिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यांच समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तिषु तरी जो या देहावरी उदासु ऐस्या परी उखिता जैसा बिढारी बैसविला आहे का वृक्षाची सावरी वाटे जाता मिनली घरावरी ते तुले आस्था नाही सावली सरीसीचा से परी असे नेनी जे जैसे
स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही आणि प्रजा जे जाहले ते वस्ती किराले का गुरुवे बैसले रुखातळी जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पांडुसुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला किंबहुना पुंसा पांजरिया माझे जैसा वेदाज्ञेसी तैसा बेहोनी असे एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जानपा धात्री ज्ञानासी गा महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरिसे इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई का तिही काळ होता त्रिधा नव्हे सविता तैसा सुख दुःखी चिंता भेदो नाही जेत नभाचे निपाडे समत्वा उने न पडे तेत ज्ञान रोकडे ओळख तू मयी चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतिर्जन संसदी आणि मी वाचोनी काही अनेक गोमटे नाही ऐसा निश्चयोचिती जयाचा केला शरीर वाचा मानस पियाली कृत निश्चयाचा कोश एक मी वाचो निवास न पाहतियान किंबहुना निकट निज जयांचे जाहले मज तेने आपण भया म्हासे जय एकी केली रिगता वल्लभा पुढे अंगी जीवी सांकडे ते कांतेचे निपाडे एक सरला जो मिळोनी मिळतचे असे समुद्री गंगा जळ जैसे मी होनी मज तैसे सर्वस्वे भजती सूर्याच्या होण्या होईजे का सूर्यासवेची जाईजे हे विकलेपणे सहजे प्रभेसी जेवी ते पाण्याचे भूमिके पाणी तळपे कौतुके ते म्हणती लौकिके रवी ते पाणी जो अनुन्नू या परी मी झाला ही मातेवरी तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा आणि तीर्थे धवते तटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसो जया शैल कक्षांची कुवरे जलाशय परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरा नये बहु एकांतावरी प्रीती दया जनपदाची खंती जाण मनुष्य कार्य मूर्ती ज्ञानाची तो आणि कही पुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची निवृत्ती लागी सांगू अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्त मज्ञानम यदतोन्यथा तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जयादिशे ज्ञानास्तव ते एक वाचो ज्ञाने जे भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो करे स्वर्गा जाणे हे सांडे भवविषयी कान झाडे ते अध्यात्म ज्ञाने बुडे सद्भावाचे भंगलिये वाटे शोधोनिया वाटे निगिजे जेवी निटे राजपंथे तैसे ज्ञान जाता करे आघवेचे एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी अध्यात्म ज्ञानी मने एक हेची हाती एरदाने ती भांती ऐशी निकुरेशी मती मिरोय एव निश्चय जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा ध्रुवदेव गगनीचा तैसा राहिला तयाचे आठाई ज्ञान या बोला मनसी व्यवधान जे ज्ञानी बैसले मन तेव्हाचे ते तो तरी बैसले पण जे होये ते बैसताचे बोले न होये तरी ज्ञानातया हे सरिसा पाडो आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे कफळ ते ज्ञेय हि वरी सरळ दिठी जया एरवी बोधा आले ज्ञाने जरी ज्ञेय न दिशेची मने तरी ज्ञान लाभून मने झाला सांता आंधळे हाती दिवा घेऊन काय करावा तैसा ज्ञान निश्चय वाघवा वायाची जाय जरी ज्ञानाचे निप्रकाशे परतत्वी दिठी न बैसे ते स्फूर्तीची असे अर्थ होनी मनोनी ज्ञानाची तुले दावी ते तुली ही वस्तूची आघवी ते देखे ऐसी भावे बुद्धी चोख या लागे ज्ञाने निर्दोखे दाविले ज्ञेय देखे तैसे निवून मेखे आतिला जो जेवढी ज्ञानाची बुद्धी जेवढीची दयाची बुद्धी तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे पै ज्ञानाचे प्रभेसवे जयाची मती ज्ञेयी पावे तो हात धरणिया शिवे परतत्वाते तोची ज्ञान हे बोलता विस्मयो कवन पांडुसुता काय सवितया ते सविता म्हणावे असे तव श्रोते म्हणते असो न संगे तयाचा तिसो ग्रंथोक्ती ते थाडसो घालिता शिका तुझा हाचे आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुणेरो जे ज्ञान विशो फारो निरोपिला रसो व्हावा ती मात्रो हा घेतासी कवी मंत्रो
तरी आवंतोनी शत्रू करीतोसी कागा ठाई बैसती वेळे जे रस सोय घेऊन पडे तेचा वेळो आडव मिळे कोणार्था आघवी विषयी भादी परी सांजवनी टेकोने दे ते खुर तोडी नुसधी पोशी कवन तैसी ज्ञानी मती न फाके येर जलपती नेनो केतुके परी ते सोनिके केले तुआ जया ज्ञान लेशोद्देशे किजती योगादी सायासे ते धरणीचे आणि तुझी आईसे निरूपण अमृताची सातवा कुडी लागो कानुघडी तुकाचे दिवसे कोडे गणित तुका पूर्णचंद्रे शिराते युग एका सोन पाहते तरी काय पाहता हाती चकोरे ते तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आकर्णिता आणि सभाग्यो पाहुनाये सुभगाची वाढती होय तै सरोने रस सोय ऐसे आते तैसा जहाला प्रसंगो जे ज्ञानी आम्हासी लागो आणि तुझही अनुरागो आथी जैथ म्हणून या वाखाना पाशी शयाली चौगुना ना म्हणून ये देखना होशी ज्ञानी तरी आता यावरी प्रज्ञेचा माजू धरी पदे साच करी निरूपणी या संत वाक्या सरिषे म्हणितले निवृत्तीदासे माझे जे ऐसे मनोगत यावरी आता तुम्ही अज्ञापिला स्वामी वाया वाग्मे वाढोने दे एवं ये अवधारा ज्ञान लक्षणे 18 श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिले मग म्हणे गाया नावे ज्ञान येथ जाणावे हे सोमताने आघवे ज्ञाने ही म्हणते करतळावरी वाटोळा डोल तू देखिजे आवळा तैसे ज्ञाना मी डोळा दाविले तुझ आता धनंजया महामती अज्ञानाईसी वदंती तेही सांगो व्यक्ती लक्षणेशी एरवी ज्ञान पुढे झाल्या अज्ञान जाणवे धनंजया जे ज्ञान नव्हे ते अपैसया अज्ञानाचे पाहे पा दिवसू आघवा सरे मग रात्रीची बारी उरे वाचो काही तिसरे नाही जेवी तैशी ज्ञान जेत नाही ते ज्ञान तिने पाही परी सांगो काही चिन्हे ती पाहे पा दिवसू आघवा सरे मग रात्रीची बारी उरे वाचो काही तिसरे नाही जेवी तैसे ज्ञान जेथ नाही तेचे अज्ञान पाही तरी सांगो काही चिन्हे ते तरी संभावने जे जो मानाची वाट पाहे सत्कारे होये तो शोजया गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुनी नुतरे तयाची आठाई पुरे अज्ञान आहे आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचीच्या पिंपळी उभिला जैसा देवळी जाणून कुंचा घाली विद्येचा पसारा सुये सुकृताचा डांगोरा करी ते तुल्या मोहरा स्फितीच्या अंग वरी चर्चे जनाते अभ्यर्चिता वंचे तो जानपा ज्ञानाचे खाणी येथ आणि वन्ही विचरे दैशी जंगम सावरी तैसे जयाचे न्याचारे जगावे दुःख कौतुके जे जल्पे ते सबळा हुने ती खरुपे विषा हुने संकल्पे मारको जो तया ते बहु अज्ञान जो अज्ञानाचे निधान हिंसेशी आयतन जयाचे जिने आणि फुंके भाता फुगे रे चलिया सवेची उपगे तैसा संयोग वियोगे चढे ओटे पडली वारयाची आवळसा धुळी चढे आकाशा हरिखा वळघे तैसा स्तुती वेळे निद्रा मोठकी ऐकी आणि कपाळ धरून ठाके थेंबे विरे वारिनी शोके चिखलो जैसा तैसा मानापमानी होय जो कोणाची उर्मी नसाई तयाच्या ठाई आहे अज्ञानपुरे आणि या जायच्या मनी गाठी वरी मोकळी वाचा दिठी अंगे मिळे जे पाठी बलतया दे व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगावणे जांगाचे अंत करणे विरू करे गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैसे पिकली तैसे जयाची भली बाह्य क्रिया अज्ञान तयाच्या ठाई ठेविले असे पाही या बोलान नाही सत्यमानी आणि गुरुकुळी लाजी गुरुभक्ती उभजी विद्या घेऊन माझे गुरुशीची जो तयाचे नाम घेणे तेवाचे शूद्रान्न होणे परी घडले लक्षणे बोलता ये आता गुरुभक्तांचे नाव घेऊ तेने वाचे प्रायश्चित्त देवो गुरुभक्ताचे नाव पाहावो सूर्य जैसा येतुले निपांगो पापाचा निस्तरेल हे वाचा जो गुरु तल्पगाचा नामी झाला
हा ठायेवरी तया नामाचे भयहरी मग म्हणे अवधारी अनेक चिन्हे तरी अंगे कर्मे ढिला जो मने विकल्पे भरला अडवीचा वगळला कुहा जैसा तया तोंडी कांटी वडे अंतून सुधी आडे अशुचितेने पाडे सभा ह्यजो जैसे पोटा लागे सुने उघडे झाकले न म्हणे तैसे आपले पराविने द्रव्या लागे या ग्राम सिंहाची आठाई जैसा मिळणी ठाऊ आठाऊ नाही तैसा श्री विषयी काही विचारिना कर्माचा वेळू चुकी का नित्य नैमित्तिक ठाकी हे जयान दुःखे जीवा माझी पापी जो निसुगू पुण्याविषयी अति निलागू दयाची आमनी वेगो विकल्पाचा तो दान निखिळा अज्ञानाचा पुतळा जो बांधून असे डोळा वित्ताशे दे आणि स्वार्थी अणुमाळू जो धैर्यापासून चढे जैसे तृण विजडळे मुंगीचे पावो सुदलिया सवे जैसे थिल्लर कालवे तैसा भयाचे नावे गजबजे जो वायूचे सावाये धू दिगंतवरी जाये दुःख वार्ता होये तैसे जया मनोरथांची आधारसा वाहने जयाची मानसा पुरी पडिल्या जैसा दुधिया पाहे वाऊ धानाची आपरे जो आश्रोकेही चन धरी क्षेत्रीय तीर्थी पुरी थारो नेने का मातलिया सरडा पुडती बुडक पुडती शेंडा हिंडन वारा कोरडा तैसा जया जैसा रोविल्या विने रांझणू थारो नेने तैसा पडे तैराहने रवी हिंडे तयाच्या ठाई उदंड अज्ञानासे वितंड जो चांचल्ये भावंड मरकटाचे आणि पैगा धनुर्धरा जयाचे अंतरा नाही ओढा वारा संयमाचा लेंडी आला लोंढा नमनी वाळवेचा वरवंडा तैसा निषेधाच्या तोंडा बिहेना जो व्रता ते आडमोडी स्वधर्म पायी ओलांडे नियमाची आशा तोडी जयाची क्रिया नाही पापाचा कंटाळा निधी पुण्याशी जिव्हाळा लाजेचा पेंडवळा खानो निघाले कुळेशी जो पाठमोरा वेदाज्ञेशी दुरा कृत्याकृत्य व्यापारा निवाडो नेणे वसु जैसा मोकाटू वारा जैसा फाटू फुटला जैसा पाटू निरंजनी आंधळे हाती रोमातले का डोंगरी जैसे पेटले तैसे विषयी सुटले चित्त जयाचे पै उकिरडा काय न पडे मोकाटू कोणा ना तुडे ग्रामद्वारींचे आडे नोलांडी कोण जैसे क्षत्रिय अन्न झाले ही सामान्य बिकाले वानसीचे उभेले कोण नरिगे तैसे जयाचे अंतकरण जयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण रिधी आहे आणि विषयांची गोडी जो जितू मेला न संधी स्वर्गी ही खावया जोडी थोनीची तो अखंड भोगाचे जया व्यसन काम्य क्रियेचे मुख देखो विरक्ताचे सचैल करी विशो शुणोनी जाये परिनशिने सावधून हे कुहिला हाती खाये कोढी जैसा खरोटे कोणी दिवडे दातोनी फोडी ना काढे तरी जेवी न काढे मागवता खरू तैसा जो विषया लागे उडी घाली जळती आगे व्यसनाची अंगी लेणी मिरवी फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव परिण म्हणे ते माव रोहिणीची तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी तरी त्रासूने घे धरी अधिक प्रेम पहिले बाळ दशे आई बाहेची पिसे ते सरे मग श्रीमांसे भुलोनी ठाके मग श्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे येवो तेव्हा तोची प्रेम भाव बाळकासी आणि आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिवसे परी जीवे मरे तो न त्रासे विषयाशी जो जाण तयाच्या ठाई अज्ञानाशी पारो नाही आता आणखी काही चिन्हे सांगो तरी देह हाची आत्मा ऐस्या जो मनोधर्मा वळघोन या कर्मा रंभू करे आणि उने कापुरे जे जे काही आचरे तयाचे न्याविष्कारे कुंथो लागे डोये ठेवले निभोजे देवल विषय जेवी पुंजे तैसा विद्या वैसा माझे उताना चाले म्हणे मीची एकवाथी माझ्याची घरी संपत्ती माझी आचरती रीती कोणा आहे नाही माझे निपाडे वाढो मी सर्वज्ञ एकुची रूढो ऐसा गर्व तुष्टी गंडो घेऊन ठाके व्याधी लागली हा मानुसा नयेची भोग दाऊ जैसा
निकेन साहे जो तैसा पुढीलांचे पै गुणू ते तुला खाय स्नेह की जाळी तू जाय तेथ ठेविजे तेथ होय मसी ऐसे जीवने शिंपिला तिडपिडी विजिला प्राण सांडी लागला तरी काडी उरोने दे अळू माळू प्रकाशू करी ते तुलेनीची उबारा धरी तैसिया दीपाचिया परी सुविद्यू जो औषधाचे नावे अमृते जैसा नवज्वरू अमृते का विषयाचे होणे परते सर्पादुध तैसा सद्गुणी मत्सरू व्युत्पत्ती अहंकारू तपोज्ञानी अपारू ताठा चढे अंत्युरा निवे बैसविला आरे धारणू गिळिला तैसा गर्वे फुगला देखसी जो लाटणे ऐसा न लवे पाथरू ते विन द्रवे गुनियासी नागवे फोडसे जैसे किंबहुना तयापासी अज्ञान हे वाढीसी हे विकारे का तुझशी बोलत असो आणि काही धनंजया जो क्रोधी सामन क्रिया न देखे कालचिया जन्माते गा कृतज्ञा परू केला का चोरा व्यवहारो दिदला निग सगो सविला विसरे जैसा ओडाळता लाविली ते तैशेशी कान पुसवले हे पुढते ओडाळू आले सुने जैसे बेडूक सापाच्या तोंडी जातसे सुरगुडी तो मक्षिकाच्या कोडी स्मरेना काही तैसी नवही द्वारे स्रवती अंगी देहाची लुती जिती जेने जाहली ते चित्ती सलेना जया मातेच्या उदर कुहरी सुनिविष्ठेच्या दाथरी जठरी नव मासवरी उकडला जाई ते गर्भीची जे व्यथा काजे जाहले उपजता ते काहीची सर्वथा नाठवी जो मळमूत्र पंकी जे लोळते बाळांकी ते देवखोनी जो नथुंकी त्रासुने घे कालचिना जन्म गेले पाहेच पुढते आले ऐसे जे काही वाटले नाही जया आणि पैतयाची परी जीविताची फरारी देखोनी जो न करे मृत्यू चिंता जिनियाचे निविश्वासे मृत्यू एक यथासे हे जयाचे निमानसे मानिजेना अल्पोदकींचा मासा हे नाटे ऐसी आशा न वचेची का जैसा अगाध डोहा कारो गोरीची आभुली मृग व्याध्या दृष्टीने घाली गळून पाहता गिळिली उंडी मिने दीपाची आ झगमगा जाळील हे पतंगा नेनवेची पैगा जया परी गव्हारू निद्रा सुखे घर जळत असे ते न देखे नेनता जे विविखे रांधिले अन्न तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूचे आला असे हे नेनेची राजसे सुखे जोगा शरीरीची वाढी अहोरात्रांची जोडी विषय सुख प्रौढी साचची मानी परी बापुडा ऐसे नेने जे वेशेचे सर्वस्व देणे तेची ते नागवणे रूप येथ समचोराचे साजणे तेची ते प्राण घेणे लेपासनपन करणे तोची नाशो पांडुरोगे अंग सुटले ते तयाची नावे कुंडले तैसे नेने भुलले आहार निद्रा सन्मुख शुला धावतया पायी चपळा प्रतिपदीये जवळा मृत्यू जेवी तेवी देहा जवजव वाढो जवदव दिवसांचा पवाडो जवजव सुरवाडो भोगांचा या जवजव अधिकाधिके मरणायुष्याते जिंके मीठ जेवी उदके घासिजत असे तैसे जीवित जाये तयास्तव काळू पाहे हे हातो हातींचे न होये ठाऊके जया किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नित्य नवा न देखे जो मावा विषयाची तो अज्ञान देशींचा रावो या बोला महाबाहो न पडेगा वाटावो अनिकांचा पै जीविताचे निसुखे जैसा का मृत्यू न देखे तैसाची तारुण्य तोखे जरान गणी कडाडी लोटला गाडा का शिखरवनी सुटला धोंडा तैसा न देखे जो पुढा वार्धक्य आहे का आडवहोळा पाणी आले का जैसे म्हैस्याचे झुंज मातले तैसे तारुण्याचे चढले भुररे जया पुष्टी लागे विघरो कांती पाहे निसरो माथा आदरे शिरो भागी कंप दाढी साऊळ धरी मान हलवणी वारी तरी जो न करी मायेचा पैसो पुढीला उरी आंधळे तवत न देखी आंधळे का डोळ्यावरले निगळे आळसी तोसी तैसे तारुण्याजीचे भोगिता वृद्धाप्य पाहेचे न देखे तोची साचे अज्ञान गा देखे अक्षम्ये कुबजे की विटावू लागे फुंजे परिणामने पाये माझे ऐशीची होईल आणि अंगी वृद्धत्वेची संज्ञा आई मरणाची परी जया तारुण्याची भुली न पिटे तो अज्ञानाचे घर हे साचची जे
अत्तर उत्तर देवीच परेशी थोर चिन्यानिक परी वाघाची आडवे एक वेळ आला तरुणी देवई देणे विश्वासे पुढती धावे वसुदैसा का सर्प घरांतू अवसटे ठेवा निराश वस्तू येथुल यासाठी निश्चितो नास्तिको होय तैसेची अवसटे ही एक दोन्ही वेळाची लाही येत उरगये काय हे मानिना जो वैर्या निदाली आता द्वंद्वे माझी सरली हे मानी तो सपिली मुकला जेवी तैशी आहार निदेची उदरी रोग निवांत दोवरी तव जो करी व्याधींची चिंता आणि श्री पुत्रादी मिळे संपत्ती जवळ फळे तेने रजे डोळे जाते जयाचे सर्वेचे युग पडेल विळोनी पत्ती येईल हे दुःख पुढील देखे ना तो अज्ञान गा पांडवा आणि तोही तोची जाणावा जो इंद्रिय भासवा चारियेथ वैसेचे निवाये संपत्तीचे सावाये सेव्या सेव्य जाये सरकटेतू न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू नये ते विचारी जयाची मती रिगे जेथन रिगावे मागे जे न घ्यावे स्पर्शे जेथन लागावे अंग मन न जावे तेथ जाये न पाहावे ते झोपाहे न खावे ते खाये ते वेचितोषे न धरावा तो संगो न लागावे तेथ लागो ना चरावा तो मार्गो आचरे जो नाही कावे ते ऐके न बोलावे ते भुंके परी दोष होतील हे न देखे प्रवर्तता अंगा मनाशी रुची यावे येतुले कृत्याकृत्य नाठवे जो करण्याचे निनावे भलतेची करही परी पाप मज होईल का नरक यातना येईल हे काहीचे पुढील देखे ना जो तयाचे अंग लगे अज्ञान जगे दाटोगे जे सज्ञान ही संगे झोंबो सके परी असो हे ऐक अज्ञान चिन्हे अनेक जेने तुझ सम्यक जाणावे ते तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी नवगंध केसरी भ्रमरी जैसी साकरेचे आरासी बैसल्या अनुठे मासी तैसे निश्री चित्तावेशी जयाचे मन ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी जैसा ढोरू सुडबुडे रुतला पंकी तैसे घरी हुनी निघणे नाही जीविते मरणे जयास पाप होणे असने भाटी दिये प्रियोत्तमाची आकंठी प्रमदा घेआटी तैसी जीवेशी कोपटी धरोनी ठाके मधुर सादोषे मधुकरी जचे जैसे गृह संगोपन तैसे करी जोगा म्हातारपणी आले रत्न एक गायले तयाचे काजे तुले माता पितरा ते तुले निपाडे पार्था घरी जया प्रेमास्था आणि श्रीवाचोने सर्वथा जाणेच नाजो महापुरुषाचे चित्त झाल्या वस्तुगत ठाके व्यवहार जात जया परे तैसा श्री देही जो जीवे पडोनिया सर्व भावे कोण मी काय करावे काही नेने हानी लाज न देखे परापवादो नायके जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केले चित्त आराधे स्त्रियेचे आणि तिचे निछंदेनाचे माकड गारुडियाचे जैसे होय आपण पेही शनवी इष्टमित्र दुरावी मग कवडाची वाढवी लोभी जैसा तैसा दान पुण्य खाची गोत्र कुटुंब वंची परिवाणी श्रीची उनियो निधी पूजिती दैवती दोगवी गुरुते बोले जखवी माय बापा दावी निदारपण स्त्रीच्या तरी विखी भोग संपत्ती अनेकी आणि वस्तुनिकी जे जे देखे प्रेमाथिलेनी भक्ती जैसेनी भजले कुलदैवती तैसा एकाग्र चित्ते श्री दो उपाशी साच आणि चोख ते श्रेयशीचा शेख तेरा विषयी जोगावनुक तेही नाही येते हन कोणी देखैल येसी वेखासे जाईल तरी युगाची बुडैल ऐसे जया नाईट्या भेन न मोडीजे नागांची आन तैसे पाळीऊन खुन स्त्रियांची जो किंबहुना धनुर्धरा धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तिची झाल्या लागी प्रेम आणि काही जे समस्त तेथींचे संपत्ती जात ते जीवाहुनी आप्त माने जो का तो अज्ञानाशी मुळ अज्ञाना त्याचे निबळ हे असो केवळ तो तेची रूप आणि मातलिया सागरी मोकलिलिया तरी लाटांच्या इरझारी आंदोळे जेवी तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसाची अप्रिया सवे तळवटो घे
ऐसे निजयाचे चित्ती वैषम्य साम्याची वाकती वाहे तो महामती अज्ञानगा आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जयारती धनोद्देशी विरक्ती नटने जेवी नातरी कांताच्या मानसी त्रिगोणी स्वैरिणी जैसी राटे धारेशी जावया लागे तैसा माते किरीटे भजतीज गा पाऊटे करुणी जो दिठी विश्वसुये आणि भजिन्नली आसवे तो विश्व जरी न पावे तरी सांडी म्हणे या घवे टवाळ दे कुणबट कुळवाडे जैसा नान देव मांडे आदिलांची परवडी वरी तया तया गुरु मार्गा टेके जयाचा सुगरवा देखे तरी तयाचा मंत्र शिके येरुने घे प्राणी जातेशी निष्ठुरो स्थावरी बहुभरो देवीची नाही कसरो निर्वाहो जया माझी मूर्ती निपजवे ते घराचे कोणी पैसवे आपण देवो देवी यात्रे जाय नित्य आराधन माझे काजे कुळदेवता भजे पर्व विशेषे किजे पूजा आना माझे अधिष्ठान घरी आणि ओसे आनाचे करी पितृकार्यावसरी पितरांचा होय एकादशीच्या दिवशी जे तुला पाडवा मासी ते तुलाची नागांशी पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय चौदशी म्हणे माये तुझाच ओ दुर्गये नित्य नैमित्तिके कर्मे सांडे मग वैसे नवचंडे आदित्यावारी वाढे भैरवा पात्री पाठी सोमवार पावे आणि बेलेशी निंगा धावे ऐसा एकलाची अगवे जोगावी जो ऐसा अखंड भजन करी उगानो एक क्षण मरी अवघेन गावद्वारे अवे जैसी ऐसे निजो भक्तू जे कशी सैरा धावतू ज्ञानाचा मृत्यू अवतार तू आणि कांती चोखटी तपोवने त्रिथे तटी देखो निजो गाविटे तो ही तोची दया जनपती सुख गजबजेचे कौतुक्य वानू आवडे लौकिक तो ही तोची आणि आत्मा गोचरू होई ऐसे जे विद्यावाई आहे ते आव कोणी डवरवाये विद्वांसु जो उपनिषदांकडे नवचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही आत्मचर्चा ऐकियाथे ऐसिया बुद्धीची भिंती पाडोनी जयाची मती ओढाळ झाली कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय शिल्पी अति निपुण सुपकर्मी ही प्रवीण विधी अथर्वण हाती आथे कोकी नाही ठेले भारत तरी म्हणितले आगमा फाविले मूर्त होती नीती जात सुझे वैद्य कही बुझे काव्य नाटकी दुजे चतुर नाही स्फूर्तीची चर्चा दंशु जाणे गारुडियाचा निघंटू प्रज्ञेचा पायी करी व्याकरणी चोखडा तर्कियाती गाढा परी एक अध्यात्मज्ञानी पुढा जात्यंधुजो ते एक वाचोने आघवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परी जळोते मूळ नक्षत्री न पाहे गा मोरांगी असोसे पिसे असती डोळसे परी एकले दृष्टी नसे तैसे ती गा जरी परमाणु एवढे संजीवनी मूळ जोडी तरी भाऊ काय गाडी भरणी येणी आयुष्या विनलक्षणी शिशे विनाळंकारणी ओ रे विनवांधवने तो विटंबुगा तैसे शास्त्रात जाण अग्वेचे अप्रमाण पार्थाध्यात्म विन एकलेनी या लागे अर्जुना पाही अध्यात्म ज्ञानाच्या ठाई जया नित्यबोधना ये शास्त्रामुढ तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे वीर उडले तयाचे व्युत्पन्न जे गेले अज्ञान वेली तो जे बोले ते ज्ञानाचे फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान घा आणि अध्यात्म ज्ञान काही जे नेमाले जे नाही तो ज्ञानार्थून देखे काही हे बोलावे असे ऐलेची थडी न पवता पडे जो मागावता तया पहिला द्वीपींची वार्ता काय होय का दारवंठाची जयाचे शिर रोविले खांचे तो केवी परिवरीचे ठेविले देखे तेवी अध्यात्म ज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थो देखावया विशोकाये म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे अखे लेखे न लगे तुझ जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटीचे धाले तैसे मागिले पदे बोली
बोलिले तेची होय बा वेगळे वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे जेवे आवंतिले आंधळे ते दुजे नसिये एवं ये उपरते ज्ञान चिन्हे मागुते अमानित्वादी प्रभृती वाखानिली जे ज्ञानपदे 18 केलिया येरी मोहरा अज्ञान याकारा सहजे येते मागा श्लोकाचे ज्ञार्धार्धे ऐसे सांगितले श्री मुकुंदे ना उपराटी ये ज्ञानपदे तेचे अज्ञान मनोनी या वाहनी केली म्या उपलवनी वाचोनी दुधा मेळोनी पाणी फार किजे तैसी जीन बडबडी पदाची कोरण सांडे परी मूळ ध्वनीची आवाढी निमित्त जाहलो तव श्रोते म्हणती राहे के परिहाराश ठाऊ आहे बिहसी कावाये कवी पोषका तुते श्री मुरारी म्हणितले प्रकट करी जे अभिप्राय गवहरी झाकिले आम्ही ते देवाचे मनोगत दाविता हसी तू मूर्ख हेही म्हणता चित्त दाटईल तुझे म्हणून असो हे न बोलो परी साव्या गातोशलो जे ज्ञान तरी मेळविलो श्रवण सुखाची आता यावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्ती दासे जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे म्हणती तुआ पांडवा हा चिन्ह समुच्चय वाघवा ऐकिला तो जाणावा अज्ञान भाग या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा ज्ञान विखी चांगा दृढा होईजे मग निर्वाळले ज्ञाने ज्ञेय भेटेल म्हणे ते जाणावया अर्जुने आस केले तव सर्व ज्ञान चारावो म्हणे जाणो नितयाचा भावो परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो सांगो आता ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते तरी ज्ञेयायसे मनने वस्तु तेनेचे कारणे जे ज्ञाने वाचो निकवने उपाये नये आणि जाणितले आवरवते काही चिन्ह करणे नाही येथे जाणण्याची तन्मया ते आणि जयाचे जे जाणितल्या साठी संसार काढून या काठी जिरोनी जाईजे पोटी नित्यानंदाच्या ते ज्ञेय गायसे आधी जया नसे परब्रह्मा पैसे नाम जया जे काही ना तव विश्वाकारे देखिजे आणि विश्वाची ऐसे म्हणजे तरी हे माया रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती तरी कोणी कर्म्याथी म्हणावे पा आणि साचची जरी नाही तरी महदादिक कोणे ठाई स्फुरत कैचे काय तेने विनाशे म्हणून याथी नाथी हे बोले जे देखोनी मुकी जाहले विचारासी मोडली वाट जेथे जैसे भांड घट शरावे तदा कार्य असे पृथ्वी तैसे सर्व होण्या सर्वी असे जे वस्तू सर्वतप्पानि पादम तत् सर्वतोक्षिशिरो मुखम सर्वत श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती आवाघव्याची देशी काळी नवता देश काळा वेगळे जे क्रिया स्थूळा स्थूळे तेचे हात जयाचे तयाचे आकार या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे जे सर्वीची सर्वपणे सर्वदा करी समजता इठाया एके काळी धनंजया असे म्हणून जया विश्वांग्री नाम पैसवती अंग डोळे नाही ते वेगळे वेगळे तैसे सर्वदृष्टी सकळे स्वरूप जी म्हणून विश्वत तक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु बोलाया दक्षु झाला वेदो जे सर्वांचे शिरावरी नित्य नांदे सर्वापरी ऐसी स्थितीवरी विश्वमूर्धा मनिपे पैगा मूर्ती तेची मुख हुता शनी जैसे देख तैसे सर्वपणे अशेख भोगते जे या लागी तया पार्था विश्वतो मुख हे व्यवस्था आली वाक्पथा श्रुतीची आणि वस्तू मात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया म्हणून आम्ही तयाते मनो सर्वत्र ऐकते एवं जे सर्वाते अवरोणी असे एरवी तरी महामती विश्वतश्चक्षु या श्रुती तयाची व्याप्ती रूप केले वाचोनी हस्त नेत्र पाये हे भाष तेथके आहे सर्व शून्याचा नसा हे निष्कर्षु जे पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रासी जत असे ऐसे कळे
परिग्रासी ते ग्रासा वेगळे असे काही तैसे साचची जे एक तेथके व्याप्य व्यापक परी बोलावया नावेक करावे लागे पै शून्य जै दावावे जाहले तै बिंदुले एक पाहिजे केले अद्वैत सांगावे बोले तै द्वैत किजे एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा आडळू पडे सर्वथा बोल खुंटे मनोनिगा श्रुती द्वैत भावा अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली तेचे आता वधारी ये नेत्र गोचरी आकारी जे ज्ञेय गाजिया परिव्यापक असे सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच तरी ते गा किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटीपटू होनी असे तंतु जैवी उदक होनी उदकी रसू जैसा अवलोकी दीपपणे दीपके तेज जैसे कर्पूरत्वे कापुरी सौरभ्यासे जयापरी शरीर होनी शरीरी कर्मजेवी किंबहुना जैसे पांडवा सोनेची सोनया चारवा तैसे जे आ सर्वा सर्वांगी असे परी असे रविपणा माझी वडे तवर वाईसे आवडे वाचोनी सोने सांगडे सोनया जेवी पै गाव घोची वाकुडा परी पाणी उजो सुहाडा वन्ही आला लोखंडा लोह नव्हे की घटाकारे वेटाळे तेथ नभगमे वाटोळे मठी तरी चौफडे आये दिसे परी ते आकाश जैसे नोहे जतीची आकाशे जे विकार होणे तैसे विकारी नोहे मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणा यया सारिखे ऐसे धनंजया आवडे किर पैगुळाची गोडी नोहे बांधया सांगडे तैसा गुण इंद्रिया पुढे नाही तेथ अगाक्षराची दशे घृत क्षीराकारे असे परीक्षीराची नोहे जैसे कपिध्वजा तैसे जे विकारे विकार नोहे अवधारे पै आकाश नाम भोवरी येर सोने ते सोने या उघड मराठिया ते वेगळे पण धनंजया जान गुण इंद्रिया पासोनिया नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा कारासीच प्रवादू वस्तुसी नाही ते गुण नव्हे कही गुणातया संबंधो नाही परितयाच्या चिठाई आभासती एतुलियासाठी संभ्रांताच्या पोटी ऐसे जाय किरीटी जे हेचे धरी तरी ते गाधरणे ऐसे अभ्राते जीवी आकाशे का प्रतिवदन जैसे आरसेनी ना तरी सूर्य प्रतिमंडळ जैसे निधरी सलिल का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी तैसे गा संबंधे विना यया सर्वाते धरी निर्गुण परितेवाया जान मिथ्या दृष्टी आणि या परी निर्गुणे युगाते भोगणे रंकाराज्य करणे स्वप्ने जैसे मनोनी गुणांचा संगो अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलो नये बहिरंतश्च भूताना मचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् जे चराचर भूता माझी असे पांडुसुता नानावन्ही उष्णता अभेदे जैसे पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवनपुत्र हनुमान की जय सद्गुरु जोग महाराज की जय सब संतन की जय।